जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक 2026 च्या अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टी या दोन्ही पक्षाच्या युतीचे उमेदवार डॉक्टर दीपक सोमवंशी आणि निडबन पंचायत समिती गणाच्या उमेदवार माझ्या आई विमलबाई भिवाजी चिखले, माझे मित्र मनोज चिखले यांची आई आणि शिरोळ पंचायत समिती गणातून सुनीताताई प्रकाश राठोड याला उमेदवारी या ठिकाणी दिलेली आहे, त्याला उमेदवारी या ठिकाणी मिळालेली आहे. म्हणून तुमच्या सर्वांच्या वतीनं पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन या ठिकाणी मी करतो आणि तुम्हाला सर्वांना हात जोडून नम्र विनंती करतो की या तिघांना पण येणाऱ्या 5 तारखेला घड्याळाच्या चिन्हासमोर बटन दाबून डॉक्टर दीपक सोमवंशी यांना जिल्हा परिषदला आणि पंचायत समितीला विमलताई भिवाजी चिखले आणि माझी दुसरी भगिनी सुनीताताई प्रकाश राठोड यांना आपण प्रचंड बहुमताने विजयी करावं असं नम्र आव्हान सुद्धा मी तुम्हाला करतो. खर तर वेळ फार कमी आहे. आदरणीय सावकारांनी आपल्या भाषणामध्ये माझ्या कार्यकाळामध्ये जे काही कामं झाले तो सगळा इतिहास तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेला आहे आणि म्हणून ही निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक आहे. तुम्हाला नागरी सुविधा, तुम्हाला मूलभूत गरजा पुरवण्यासाठी हे मेंबर जिल्हा परिषदमध्ये आपल्याला पाठवायचे, हे मेंबर पंचायत समितीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाठवायचे आणि म्हणून डॉक्टर साहेबाबद्दल आमचे मित्र प्राध्यापक श्याम डावळे साहेबांनी सविस्तर तुम्हाला माहिती दिली आहे. एक विद्वान व्यक्ती, एक विजन असणारा व्यक्तिमत्व म्हणून समाजाला दिशा देणारा, समाजाची प्रामाणिकपणे सेवा करणारा व्यक्तिमत्व म्हणून डॉक्टर दीपक सोमवंशी साहेबांची या उदगीर शहरामध्ये त्या ठिकाणची ओळख आहे आणि म्हणून जाणीवपूर्वक या निडबन सर्कल मधील सर्व लोकप्रतिनिधी, सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन, सर्व पक्षाचे पदाधिकारी माझ्याकडे त्या ठिकाणी आले आणि भाऊ काही करा की राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीकडून डॉक्टर दीपक सोमवंशी यांनाच उमेदवारी त्या ठिकाणी दिली पाहिजे असा आग्रह सुद्धा माझ्याकडे त्यांनी त्या ठिकाणी केला. योग्य उमेदवार, काम करणारा उमेदवार आम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे. मनोज चिखले संदर्भात सुद्धा एक काम करणारा व्यक्तिमत्व म्हणून, त्यांच्या परिसरामध्ये गोरगरीब लोकांना मदत करणारा म्हणून त्यांची ओळख त्या ठिकाणी आहे. म्हणून दोघांना सुद्धा आपण आशीर्वाद त्या ठिकाणी दिला पाहिजे. तुम्ही पाहत असाल तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं एक वेळेस नाही 2 वेळेस या भागाचा आमदार होण्याची संधी तुम्ही मला या ठिकाणी प्राप्त करून दिली. या कार्यकाळामध्ये अनेक महत्वाचे कामं जे आमदाराला करायचे असतात, मंत्री म्हणून मला संधी मिळाली होती, मंत्र्यांना करायचे असतात, मी ते करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. तुम्ही बघितलं असाल रस्त्याचं जाळं विणलं, जे उदगीरला जे प्रमुख रस्ते होते, लातूरला जायला 2-2 तास लागत होते, आता 40 मिनिटांमध्ये आपण लातूरला जातो. तो अष्टामोड ते उदगीरचा रस्ता आपण पूर्ण केला, जाम ते तोगरीचा रस्ता आपण पूर्ण केला. आज नांदेडला 1 तासामध्ये आपण पोहोचतो, बिदरला 1.5 तासामध्ये आपण त्या ठिकाणी पोहोचतो. शिरूर ताजबंद ते उदगीरला जाण्यासाठी अनेक रस्ता खराब होता, अनेक वेळ त्या ठिकाणी लागत होता. आज आपण 20 ते 25 मिनिटांमध्ये उदगीर ते शिरूरला त्या ठिकाणी जातो. आता उदगीर ते देगलूरचा रस्ता सुद्धा आपण 800 कोटी रुपये माननीय नितीन गडकरी साहेबांकडून आपण त्याला मंजुरी घेतली आणि त्याच्या कामाला सुद्धा सुरुवात करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे दळणवळण व्यवस्थेमध्ये आपण मजबूत त्या ठिकाणी झालो. जे उदगीर शहराला मुख्य जे रस्ते जोडणारे होते ते परिपूर्ण आपण त्या ठिकाणी केलेले आहेत आणि म्हणून आता पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये देशाचे महान पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जी जलजीवन मिशनची योजना या देशामध्ये आणली होती. माझ्याही मतदारसंघामध्ये मला वाटलं, मी पाणी पुरवठा खात्याचा राज्यमंत्री होतो, कोट्यावधी रुपयाचा निधी माझ्या मतदारसंघामध्ये आणून माझ्या मायमावल्याला पिण्याचं पाणी स्वच्छ मिळालं पाहिजे, प्रत्येक घरामध्ये 55 लिटर प्रमाणे त्यांना पाणी मिळालं पाहिजे म्हणून मी निधी त्या ठिकाणी आणला. माझ्या या निडबन सर्कलमध्ये सुद्धा, निडबन गावामध्ये सुद्धा कोट्यावधी रुपयाचा निधी त्या ठिकाणी आणलेला आहे. त्याच्या कामाला
सुरुवात त्या ठिकाणी झालेला आहे. काही टेक्निकल बाबीमुळे काम त्या ठिकाणी पूर्ण होत नाही, पण हे 2 सदस्य निवडून आल्यानंतर त्या कामाकडे विशेष लक्ष त्या ठिकाणी दिलं जाईल. आणि माझ्या माय मावल्याला आणि माझ्या बांधवाला स्वच्छ पाणी दिल्याशिवाय राहणार नाही, हाही शब्द या कार्यक्रमाच्या निमित्ताने ऐकून देतो तुम्हाला. आज आता सावकार बोलले, आरोग्याच्या बाबतीमध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं गेली 5 वर्षामध्ये मला काम त्या ठिकाणी करता आलं. आज आपलं सिव्हिल हॉस्पिटल 200 बेडेड हॉस्पिटल आपण त्या ठिकाणी तयार झालं. स्टॉमा किलची बिल्डिंग त्या ठिकाणी आपण तयार केली. वारवाडीला ग्रामीण रुग्णालय त्या ठिकाणी आपण तयार केलं. आणि अनेक गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र सुद्धा उभा करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं. इथं कवळखेडला जावा, आपण प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केले, पण जागा अभावी त्या ठिकाणी राहिलेला आहे. तिथं आपण 33 केवीचं सबसेंटर आपण त्या ठिकाणी उभा केलं. विजेचा प्रश्न आपण त्या ठिकाणी सोडवलेला आहे. म्हणून आपण आरोग्याच्या बाबतीत सुद्धा मजबूत होण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. अनेक गावामध्ये सौर ऊर्जा प्रकल्प आपण उभा केले. आणि माझ्या ग्रामीण भागातल्या प्रत्येक शेतकऱ्याला दिवसा वीज त्या ठिकाणी मिळाली पाहिजे अशी माझी भावना होती. आणि म्हणून सगळे सौर ऊर्जेचे प्रकल्प आपण तयार केले. आणि माझ्या आज शेतकरी बांधवाला दिवसा त्या ठिकाणी वीज त्या ठिकाणी मिळते, त्याचा आनंद मला त्या ठिकाणी मित्रांनो. आज आपण सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन या मतदारसंघामध्ये आपण त्या ठिकाणी काम करतोय. तुम्ही बघितलं असाल, आता सावकारांनी सांगितल्याप्रमाणे आपण मुस्लिम बांधवांसाठी शादीखाना उभा केला, उर्दू भवन त्या ठिकाणी उभा करतोय. जेवढे मस्जिद होत्या तेवढ्या मस्जिदला वजूखाना तयार करून देण्याचं आपण काम केलं. त्यांच्या विद्यामंदिरला जागा दिली, त्यांच्या कब्रस्तानला जागा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली. जेवढे कब्रस्तान आहेत तेवढ्याला कंपाऊंड वॉल करून देण्याचं सुद्धा काम आपण त्या ठिकाणी करतोय. मुस्लिम बांधवांना न्याय दिला. माझ्या वीरशैव लिंगायत भवन उभा केलं पाहिजे असं वीरशैव लिंगायत समाजाची भावना होती. आणि सातत्यानं डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज मला सातत्यानं ते सांगत होते. म्हणून आता भिलर रोडला त्या ठिकाणी जावा आणि वीरशैव लिंगायत भवन त्या ठिकाणी उभा टाकलेला आहे. माझ्या बौद्ध समाजाने मला सातत्यानं की भाऊ आपण 14 ऑक्टोबर धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आपण नागपूरला जातो, इकडे मनाखेडला जातो, इकडे गुलबर्ग्याला त्या ठिकाणी जातो. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, तुम्ही समाजाचं प्रतिनिधित्व या ठिकाणी करतात. आणि म्हणून इथं सुद्धा बौद्ध विहार त्या ठिकाणी झालं पाहिजे. सावकारांनी त्याचा उल्लेख त्या ठिकाणी केला. मी अभिमानानं सांगतो, मला सातत्यानं वाटत होतं एक वेळ जर आपण आमदार झालो, या राज्याचा राज्यकर्ता जर झालो, तर माझ्याही मतदारसंघामध्ये एक भव्य दिव्य बौद्ध विहार त्या ठिकाणचं असलं पाहिजे. हाही माझा त्या ठिकाणचा मानस होता. आणि मराठवाड्यात नाही, महाराष्ट्रात कुठेही एवढं चांगलं बुद्ध विहार नाही, तेवढं चांगलं बुद्ध विहार आपण उज्जैनमध्ये त्या ठिकाणी करून दाखवलं. आणि त्याच्या उद्घाटनाला महामहिम राष्ट्रपतीला या ठिकाणी आणलं. ते का आणलं? कारण बाबासाहेब आंबेडकर असताना बाबासाहेबांनी पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि मिलिंद महाविद्यालयाची निर्मिती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी केलेली आहे. आणि म्हणून त्याची पायाभरणी, त्याचं भूमिपूजन या देशाचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी केलं होतं. आणि म्हणून तो जागा पकडून मराठवाड्यामध्ये आपल्या बांधवांनी कधीही राष्ट्रपतीला त्या ठिकाणी बोलवलं नव्हतं. आणि म्हणून जाणीवपूर्वक बाबासाहेबांची आठवण आपल्याला झाली पाहिजे, त्यांचं स्मरण झालं पाहिजे, म्हणून राष्ट्रपतीला माझ्या उदगीरमध्ये आणून विश्वशांती बुद्धिविहाराचं लोकार्पण सोहळा करण्याचं काम आपण करतो. माझ्या वाचन समाजाला आपण न्याय दिला पाहिजे. म्हणून जसं बाबासाहेबांचा 15 फुटाचा पुतळा आपण उभा केला, जसं बाबासाहेबांचा भव्य दिव्य आपण पुतळा उभा केला, त्याच जातीवरती आपण अण्णाभाऊ साठेंचा सुद्धा पुतळा उभा करण्याचं काम या उदगीर शहरामध्ये आपण त्या ठिकाणी करतोय. त्यांचं सुद्धा स्मारक 15 कोटी रुपये खर्च करून त्यांचं सुद्धा स्मारक करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतोय. मराठा भवन इथं मनोज चिखलेजी बसले, ते शेल्लारचे आहेत, त्यांना तुम्ही विचारा. माझ्या मराठा सेवा संघाच्या लोकांनी मला सांगितलं की भाऊ शादीखाना केला, बुद्धविहार केलं, लिंगायत भवन केलं, रेणुकाचार्य संस्कार भवन केलं, अशा अनेक समाजाला तुम्ही त्या ठिकाणी न्याय दिलाय. आणि आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी न्याय दिला पाहिजे. आमचे मुलं आणि मुली शिकण्याकरता इथं कर्नाटक, आंध्र, तेलंगणामधून त्या ठिकाणी येतात. त्यांना एक वसतिगृह निर्माण केलं पाहिजे. एमपीएससी, यूपीएससी करता
आम्हाला स्पर्धा परीक्षा पास होण्याकरता तिथे एक स्टडी रूम त्या ठिकाणी केली पाहिजे, म्हणून मराठा भवनची निर्मिती त्या ठिकाणी करा. जागा मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी उपलब्ध करून दिली आणि 15 कोटी रुपये मी मराठा भवनला शेल्ला रोडला त्या ठिकाणी दिले. चालू आहे की नाही का? मी जे बोलतो ते करून दाखवतो. आणि म्हणून माझ्या माय मावल्याला मला हात जोडून तुम्हाला नम्र विनंती करायची आहे. ज्या पद्धतीने तुम्ही माझ्यावरती प्रेम केला, ज्या पद्धतीने तुम्ही सगळ्यांच्या कुटुंबातलं मला समजला आणि प्रचंड मोठं मताधिक्य मला त्या ठिकाणी दिलं, आणि म्हणून त्याच पद्धतीनं हे दोन्हीही उमेदवार माझ्या विचाराचे आहेत, माझ्या विचाराचे आहेत. भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युतीचे हे उमेदवार आहेत. आणि म्हणजे या दोघांनाही येणाऱ्या 5 तारखेला आपण घड्याळाच्या चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड बहुमताने त्याला त्या ठिकाणी विजय करायचे. ते काम करणारे उमेदवार तर आहेतच. त्यांनी जर काम नाही केलं, तुमचं जर नाही ऐकलं, त्याची गॅरंटी घ्यायला मी आलोय. माझ्यावर तर विश्वास आहे ना? आणि म्हणून एकदा हात वर करून तुम्ही सांगा आम्ही याला मतदान करणार आहोत म्हणून. सर्वांनी हात वर करून सर बघा, ही प्रेम आहे, ही माझ्या आया आहेत, हे माझ्या बहिणी आहेत. आणि म्हणून जाता जाता तुम्हाला एक शब्द देतो की ज्यावेळेस तुमच्या आशीर्वादाने या भागाचा या राज्याचा मंत्री झालो, त्या मंत्रिमंडळाच्या कार्यकाळामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्ही या ठिकाणी आणल्या आहे. तुम्हाला तुमच्या खात्यावरती दर महिन्याला आम्ही 1500 रुपये त्या ठिकाणी टाकतोय. पण आता देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वप्न आहे, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं स्वप्न आहे, या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांचं स्वप्न आहे की तुम्हाला आता 1500 वरून माझी बहीण, माझी आई लखुपती दिदी बनली पाहिजे, लखुपती दिदी बनली पाहिजे. म्हणून लखुपती दिदीची योजना आम्ही या राज्यामध्ये त्या ठिकाणी आणणार आहोत. आणि 1500 वरून 2100 रुपये सुद्धा नगरपालिकेची, महानगरपालिकेची निवडणूक संपली आहे, आता जिल्हा परिषदेची निवडणूक संपल्या आम्ही तुम्हाला 2100 रुपये माझ्या लाडक्या बहिणीला केल्याशिवाय राहणार नाही. हाही शब्द, हाही विश्वास या सभेच्या निमित्तानं या ठिकाणी तुम्हाला देतो. आज मीडिया माझ्या समोर आहे, मी सर्व मीडियाच्या समोर या ठिकाणी सांगतो, माझ्या मतदारसंघामध्ये उदगीर आणि जळकोट मतदारसंघामध्ये 10 जिल्हा परिषदचे मतदारसंघ आहेत. तिथं भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार त्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून त्या सर्व 10च्या 10 उमेदवाराला माझ्या उदगीर जळकोट मतदारसंघातील जनतेने विजय करावं. जिथं कमळ आहे त्या कमळाच्या चिन्हासमोर बटन दाबा, जिथं घड्याळ आहे त्या घड्याळाच्या चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड मतांनी त्या उमेदवाराला निवडून जावं अशी नम्र विनंती, हात जोडून विनंती या ठिकाणी मी तुम्हाला करतो. वेळ झालेला आहे, आचारसंहितेमध्ये 10 वाजता म्हणजे 10 वाजता त्या ठिकाणी थांबलं पाहिजे. बरंच काही तुम्हाला बोलता येईल मला. माझ्या माय मावल्या 8 वाजल्यापासून या ठिकाणी बसल्या. माझा मुलगा येणार आहे, माझा भाऊ येणार आहे, मला त्याला पाहायचंय, मलाही तुम्हाला पाहायचंय, म्हणून मी जाणीवपूर्वक या ठिकाणी आलो. सकाळी 7 वाजल्यापासून तुमचा पोरगा तोगरी पासून याची लास्ट सभा या ठिकाणी तुम्हाला सांगू. परत सकाळी 7 वाजता गुत्तीला, गव्हाणपासून, आतनूर पासून, गुत्तीपासून, घोणशीपासून मला त्या ठिकाणी सुरुवात करायची आहे. आणि म्हणून आपण पायाला भिंगरी बांधून शिकले साहेब बालाजीराव, काही नाराज व्हायचं नाही. राजयोग लागतो. शाहूराजला तर तिकीट मिळालं होतं, कुठे गेलं शाहूराज? तिकीट मिळालं होतं त्यांना, पण त्यांनी माझा शब्द खाली पडू दिला नाही की भाऊ पंडितराव सुरवंशीला त्या ठिकाणी तिकीट मिळालंय, मी त्याचा प्रचार करणार, तुम्ही खाली राजू वाघेला त्या ठिकाणी तिकीट द्या. असा मनाचा मोठा असणारा शाहूराज किवडे भविष्यामध्ये तुम्हाला जे जे काही सहकार्य लागेल ते सहकार्य करण्याचं काम मी त्या ठिकाणी करेन. आणि म्हणून दशरथ शिंदे साहेबांनी या भागातील, या निडेबन गावातील काही समस्या त्या ठिकाणी मांडल्या, गावातील विकास कामाच्या बद्दल त्या ठिकाणी मला बोलले. आणि म्हणून गावातील जे काही विकास कामं राहिले असतील, आता जिल्हा परिषदेमधून डॉक्टर दीपक सोमवंशी साहेब काही खेचून त्या ठिकाणी आणतील, काही मनोज भाऊ त्या ठिकाणी खेचून आणतील आणि या गावाचा विकास करतील. आणि हे दोघं नाही केले तर मी त्या ठिकाणी करून देईन. काही शब्द तुम्हाला देतो, काळजी करू नका. केंद्रात आपलं सरकार आहे, राज्यात आपलं सरकार आहे आणि या जिल्ह्याचा पालकमंत्री
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज शिवेंद्रराजे भोसले आहेत. या भागाचा आमदार सत्ताधारी पक्षाचा आणि तुमच्या कुटुंबातला आमदार आहे आणि निधीला काही कमी पडू देणार नाही. हे पद काम करण्यासाठी आहेत, हे काय पद मिळवण्यासाठी नाही. हे पद कुण्या जाती धर्माला मोठे करण्यासाठी नाही. तुम्हाला नागरिक सुविधा, तुम्हाला मूलभूत गरजा पुरवण्यासाठीचे ते पद आहे. म्हणून तुम्हाला हात जोडून परत परत विनंती करतोय, अतिशय सक्षम, अतिशय कर्तृत्ववान, अतिशय काम करणारा उमेदवार या जिल्हा परिषदला आम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे आणि ते निवडून आणचाल अशी खात्री माझ्या मनामध्ये त्या ठिकाणची आहे. तर एवढी संख्या बघितल्यानंतर माझ्या माय मावल्या आजपासून आपला भावाचा शब्द प्रत्येक घराघरामध्ये जाऊन सांगून त्याला निवडून आणण्याकरता प्रयत्न त्या ठिकाणी करेल हा विश्वास माझ्या मनामध्ये त्या ठिकाणी आहे. या सभेला मला या ठिकाणी तुमच्याशी संवाद साधता आला आणि या सभेमध्ये प्रचंड मोठं माझं स्वागत आपण त्या ठिकाणी केला, त्याबद्दल मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद.